पण आपल्या समाज बांधवांसाठी दोन शब्द सांगायचे आहेत. जोहार जोहार. जेवले का सर्व? जोहार. सगळ्यांनी जेवून घ्या. प्रथमतः मला इथे ह्या स्टेजवर बोलण्याची जी संधी मिळाली त्याच्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते. आणि पहिली गोष्ट, जो कपाशी ग्रामपंचायतीतले जसे की पुरुष आणि जास्त मोठ्या प्रमाणात महिलांनी जेवढा इथे सपोर्ट केला आहे, प्रत्येक ग्राउंड साफ करणं किंवा छोटंसं ते घर तयार केलं आहे त्यांनी, तिथे सगळे आपले देव दाखवलेत किंवा ज्यांनी तारपा तयार केलेला आहे, ह्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि ह्यांमुळेच मी आज ह्या स्टेजवर उभी आहे. माझा विषय आहे, इथे माझ्या बंधू भगिनी सर्व जे काय आहेत, भाऊ बहीण सगळ्यांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की, आणि जी लहान मुलं आहेत, खास करून जी शाळेत जाणारी मुलं आहेत, शक्यतो शिकण्यावर खूप जास्त लक्ष द्या. जिल्हा परिषद शाळांची इतकी परिस्थिती वाईट आहे की 1ली ते 8वी पर्यंत मुलं पास करण्याची त्यांच्याकडे वरूनच ऑर्डर आहे. जर का वर्षातून एकही दिवस, फक्त एक दिवस जरी शाळेत मुलगा गेला तर त्यांना अशी त्यांच्याकडे नियम लागू आहेत की तो मुलगा पास झालाच पाहिजे. ह्यामुळे आपल्या मुलांचं एवढं नुकसान होते, पालकांना काहीही त्याच्यामुळे काहीच त्यांच्याकडे शंका नाही. ते कधीच शाळेत जाऊन टीचरांना प्रश्न करत नाही की आमचा मुलगा शाळेत न जाता पास कसा झाला. आणि ह्याच्यासाठी मी कळकळीची विनंती करेन, ज्या महिला आहेत की ज्या सुशिक्षित नाही आहेत परंतु त्यांना त्यांच्या मुलांना अभ्यासाला बसवा. तुम्ही सांगू शकता एक शब्द की मुलांना अभ्यासाला बसा. नसेल कळत, नुसती वही घेऊन बघा काय लिहिलंय काय नाही, तुम्हाला स्वतः कळेल, थोडंही कळेल. आणि जे काही आपले क्रांतीवीर जे आपले इथे होऊन गेले, जसे की राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, ह्यांनी त्यावेळेस काहीतरी शिक्षण घेतलं असणार किंवा त्या शिक्षणामुळेच त्यांना जे कायदे माहिती झाले. आणि हे कायदे माहिती होण्यासाठी शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. मेन मुद्दा माझा शिक्षणावरतीच आहे की प्रत्येक मुलाने शिकावं. 8वी पर्यंत साहजिकच मुलं पास झाल्यानंतर 9वीला गेल्यानंतर मुलं नापास होतात. प्रत्येक मुलगा नापास झाल्यानंतर पुन्हा परीक्षेला बसत नाही. क्वचित मुलं बसतात, पण जास्तीत जास्त मुलं कंपनीमध्ये कामाला लागत आहेत. खरी गोष्ट आहे की खोटी? खरी आहे ना? आपला वारसा टिकवायचा असेल, आपली संस्कृती टिकवायची असेल तर शिक्षण आणि संस्कृती टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जसं की आपण बोलतो की एखाद्या कुटुंबाचा वंशाचा दिवा, जसा की वंश चालवणारा हा मुलगाच असतो, परंतु संस्कृतीचा जो आपला वारसा टिकवायचा असेल तर पुरुष आणि स्त्री ह्या दोघांचीही गरज आपल्याला इथे भासते. आणि जसं की आपण पुरुषाला महत्त्व देतो तसं स्त्रीला सुद्धा महत्त्व द्या, मुलीला चांगलं शिकू द्या. आजच्या दिवसांमध्ये मुलगा हा फारच कमी शिक्षण घेतो, मुलगी खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण घेते. असं का तर पालकाने मुलांवर खूप लाड दिलेले आहेत, जेणेकरून जसे की मुलाला कोणीही काहीच बोलत नाही. मुलीला प्रत्येक वेळेस शिक्षण, अभ्यास झाल्यानंतर सगळं घरातलं कामही ती स्वतः करते. पण मेन मुद्दा तोच आहे माझा की सगळ्या पालकांनी, जसं की घरातल्या ज्या मुलांच्या आया असतील, बाबा, दोघांनीही मिळून मुलांच्या शिक्षणाकडे खूप मोठ्या प्रमाणावर लक्ष देण्याची खूप गरज आहे. आज आपल्या आदिवासी समाजामध्ये जसे की डॉक्टर सुनील पराड हे अजूनही शिक्षण घेत आहेत. काल सुद्धा त्यांची एक एक्झाम झाली. मग आपण का मागासलेले राहायचं? आपण सुद्धा पुढे जायलाच हवं की नाही? भले माझं इतकं शिक्षण झालेलं नाही, परंतु माझी एवढीच कलकलीची विनंती आहे की त्या मुलांना, 1लीचा विद्यार्थी असेल, त्याला नाव लिहिता येत नसेल, त्याला शिकवा. आई जरी येत नसेल आणि जर का मी त्याला शिकवू शकले, आई जरी लिहिता नसती येत आणि त्याला मी शिकू शकले, मला खूप आनंद होतो की माझ्या ह्या मुलाला आई सुद्धा वाचता येते, ABCD सुद्धा वाचता येते. आणि हेच खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी सगळ्यांना विनंती करते, खूप म्हणजे मनापासून विनंती करते की आपल्या स्वतःच्या मुलांवर तरी स्वतः लक्ष द्या.
कारण की आजच्या दिवसामध्ये सर्व आई आणि बाबा दोघेही काम करत असतात, तर ते कुणासाठी करत असतात, तर स्वतःच्या मुलाबाळांसाठी. बरोबर ना? स्वतःच्या मुलांसाठी तुम्ही काम करताना, मेहनत करताना, मग जर का तुम्ही काम करत असाल, 2 पैसे कमवत असाल आणि मुलांचं शिक्षण जर का मागासलेलं असेल, तर त्याला काहीच अर्थ नाही. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. जोहार, जिंदाबाद. जोहार. हा खूप गंभीर प्रश्न आहे, कारण की ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या कुठेतरी नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे आणि हे खरं शिक्षण आहे. आपले जे बांधव आहेत, आपली जी मुलं आहेत ती जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात आणि आता कुठेतरी त्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत आणि त्या शाळा जर चालू करायच्या असतील तर आपली जी मुलं आहेत त्या शाळेमध्ये टाकावी लागतील. एक चांगला प्रश्न